रॅशेस साठी टॅल्कम पावडर वापरताय किंवा डायपर पूर्ण भरण्याची वाट पाहताय, तुमच्या या सवयीमुळे रुग्णाला वेदनादायक बेड सोर्स होऊ शकते। आजच जाणून घ्या वैज्ञानिक आणि योग्य पद्धत। नित्य नर्स मध्ये आपले स्वागत आहे। कौशल्य आणि स्वच्छतेचा योग्य पद्धतीचा मेळ अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाच्या आरोग्यात जलद सुधारणा घडवून आणू शकतो। चला तर मग जाणून घेऊया रुग्णांना धोक्यात टाकणारे 5 प्रमुख गैरसमज। बेड रिडर रुग्णांना दररोज अंघोळ घालण्याची गरज नाही हा एक मोठा गैरसमज आहे। अनेकांना वाटते की रुग्ण अंथरुणावर असेल तर त्याला रोज स्वच्छ करण्याची गरज नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की अशा रुग्णाच्या शरीरावर घाम आणि बॅक्टेरिया वेगाने जमा होतात, विशेषतः मुंबईच्या उष्ण आणि दमट हवामानात। दररोजची स्वच्छता टाळणे धोक्याचे आहे, कारण यामुळे स्किन इन्फेक्शन आणि फंगल रॅशेस होऊ शकतात। रुग्णाला पूर्ण अंघोळ घालणे शक्य नसेल तर स्पॉन्ज बाथ देणे अनिवार्य आहे। मान, काना आणि पाठ यासारख्या घाम येणाऱ्या भागांची दररोज स्वच्छता करणे इन्फेक्शन टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। रॅशेस आणि बेड सोर्स थांबवण्यासाठी टॅल्कम पावडर वापरणे चुकीचे आहे। ज्येष्ठांची काळजी घेताना टॅल्कम पावडर वापरणे ही एक मोठी चूक आहे। वास्तविकता अशी आहे की पावडरचा अतिवापर ओलावा अडवून धरतो आणि त्वचेची पोर्स बंद करतो, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात। यामुळे फंगल इन्फेक्शन वाढते आणि जखमा भरून येण्यास उशीर होतो। त्यामुळे विशेषतः नवी मुंबईतील पावसाळ्यात त्वचा कोरडी ठेवा आणि पावडर ऐवजी डॉक्टरांनी सुचवलेली बॅरियर क्रीम वापरा। डायपर पूर्ण भरल्यावरच बदलावा हा विचार रुग्णाच्या आरोग्यासाठी घातक आहे। बरेच लोक डायपर पूर्ण भरण्याची वाट बघतात, पण ही एक मोठी चूक आहे। रुग्णाला ओल्या किंवा खराब डायपर मध्ये थोडा वेळही ठेवल्यास त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते। यामुळे युरिन इन्फेक्शन आणि गंभीर रॅशेस होतात, ज्यातून पुढे वेदनादायक बेड सोर्स तयार होतात। योग्य पद्धत म्हणजे दर 3 ते 4 तासांनी डायपर तपासणे आणि खराब झाल्यावर तो लगेच बदलणे हीच आहे। फक्त खोली स्वच्छ दिसत असेल तर स्वच्छता पूर्ण झाली असे मानणे चुकीचे आहे। खोली फक्त स्वच्छ दिसते म्हणजे ती कीटाणुमुक्त आहे असे नाही। मुंबईतील प्रदूषण आणि दमटपणामुळे इन्फेक्शनचा धोका जास्त असतो। केवळ झाडू पोछा पुरेसा नसून बेड रेल्स, स्विचेस आणि टेबल वारंवार साफ करणे आवश्यक आहे। तसेच खिडक्या उघडून ठेवा आणि डायपर किंवा ट्यूब बदलताना नेहमी डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरा। परिचारिकांनीच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे हा शेवटचा गैरसमज आहे। अनेकांना वाटते की स्वच्छतेचे कडक नियम फक्त नर्ससाठी असतात, पण वास्तव हे आहे की रुग्णाला स्पर्श करणारी प्रत्येक व्यक्ती, मग तो कुटुंबातील सदस्य का असेना, कीटाणू पसरवू शकतो। या दुर्लक्षामुळे रुग्णाला वारंवार ताप किंवा इन्फेक्शन होऊ शकतो। प्रत्येक अटेंडंटने रुग्णाच्या सेवेपूर्वी आणि नंतर हात धुणे आणि उघड्या हातांनी वैद्यकीय उपकरणांना स्पर्श करणे टाळलेच पाहिजे। योग्य स्वच्छता म्हणजे केवळ साफसफाई नव्हे, तर ती रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्तित्वासाठी आवश्यक आहे। हे गैरसमज मोडून काढणे हीच घराच्या घरी इन्फेक्शन रोखण्याची पहिली पायरी आहे। नित्य नर्स मध्ये आम्ही मुंबई आणि नवी मुंबईत एक्सपर्ट होम नर्सिंग आणि अटेंडंट सेवा देतो, जेणेकरून तुम्हाला या सर्वोत्तम पद्धती राबवणे सोपे जाईल। आमची टीम हे सुनिश्चित करते की तुमच्या प्रियजनांना स्वच्छतेचा सर्वात चांगला दर्जा मिळेल, ज्यामुळे त्यांची रिकव्हरी जलद होईल। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतर गरजू कुटुंबांसोबत शेअर करा आणि होम केअर टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।